प्रतापवर हॉस्पिटलमध्ये मागील 1 आठवड्यापासून ट्रीटमेंट चालू होती. प्रतापची तब्येत ठीक झाली आणि डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला. मागील 7 दिवस प्रताप ICUमध्ये होता. त्याला भेटण्याची परवानगी फक्त त्याची मॉम दामिनी तिलाच होती. प्रताप, आज घरी जायचंय. तुझ्यावरचं संकट टळलं. डॉक्टरांनी डिस्चार्ज दिलाय तुला. चेहऱ्यावर हसू ठेवत दामिनी म्हणाली. तेवढ्यात मोहन तिथे आला. वहिनी, हॉस्पिटलची प्रोसेस कंप्लीट झाली, निघूयात. हो हो, चला निघूयात, दामिनी म्हणाली. तिघेही घरी आले. मालती दारात उभी राहून प्रतापच्या येण्याची वाट पाहत होती. प्रताप आल्यावर मालती लगेच प्रतापचं औक्षण करू लागली. प्रताप घरात सर्वत्र नजर फिरवून सर्वांना पाहत होता. सगळेच होते तिथे, पण त्याच्या नजरेस जी पडायला हवी होती ती पडत नव्हती. काकी शुभ्रा कुठे आहे? ती का दिसत नाही? मालती दामिनीकडे पाहत नजर चोरत म्हणते. प्रताप, आत तरी ये आधी. आत्ताच हॉस्पिटलमधून आलास आणि असा दरवाजात उभा राहून बोलत बसणार आहेस? सनी, भाईला त्याच्या रूममध्ये सोड, मालती म्हणाली आणि तिथून निघून गेली. आबा पुढे होऊन प्रतापच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात. सुखी राहा बोलून निघून जातात. अवनी प्रतापला हलकी बिलगते. प्रताप, खूप काळजी वाटत होती मला तुझी, बोलते ती. मी सगळे देव पाण्यात ठेवलेले, तू बरा होऊन लवकर घरी परत यावा यासाठी. प्रताप अवनीशी एकही शब्द न बोलता तिला स्वतःपासून बाजूला करून सरळ त्याच्या रूमकडे जायला निघतो. सनी प्रतापसोबत त्याच्या रूममध्ये येत असतो तर प्रताप बोलतो, सनी, शुभ्राला पाठवून दे माझ्या रूममध्ये. सनी, भाई ते बोलतच असतो तर प्रताप निघून जातो. दामिनी, मोहन, आबा, गजू, अवनी सगळे आपापल्या रूममध्ये जातात. सना बोलते, सनी, भाईला सांगायला हवं शुभ्रा घरात नाही ते. नाही, आता नको सांगायला सना. भाई आजच घरी आलाय आणि त्याला लगेच सांगितलं तर त्रास होईल त्याला. भाई पुन्हा विचारेल मग काय सांगायचं त्याला? सना विचारते सनीला. ते पाहू नंतर, सनी बोलतो. प्रताप शुभ्राच्या येण्याची वाट पाहत असतो. शुभ्रा येत नसते म्हणून त्याला आता शुभ्राचा राग येतो. जाऊ देत तिला, काय येईल ती मला भेटायला? माझा खूप राग करते ती. त्यात ती हट्टी. नाही येणार ती मला भेटायला. तिच्या विचारातच औषधांमुळे गुंगी येते त्याला. तो झोपून जातो. दुसऱ्या दिवशी डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी सगळे जमलेले. प्रताप देखील खोलीत बसून नाश्ता करण्यापेक्षा खालीच आलेला. आज पुन्हा त्याची नजर शुभ्राला शोधत होती. ती नव्हती तिथे ते पाहून तो बोलतो, काकी शुभ्रा नाही आली नाश्ता करण्यासाठी. तसं काकी लगेच दामिनीकडे पाहते. प्रतापच्या नजरेतून ते सुटत नाही. मॉम कुठे आहे शुभ्रा? ती का नाही आली नाश्ता करण्यासाठी? तो विचारतो दामिनीला. प्रताप, त्या मुलीमुळे तुझी आज ही अवस्था आहे, तरी तू तिला विचारत आहेस? हा ना ताई, गजू पटकन बोलतो. तशी दामिनी गजूकडे रागाने पाहते. अगं म्हणजे ते माझी अवनी किती जपजाप करत होती प्रताप लवकर बरा होऊन घरी येण्यासाठी. माझ्या अवनीचं तुझ्या लेकाला काहीच कौतुक नाही, गजू नाराजीच्या स्वरात म्हणतो. प्रताप रागाने गजूकडे पाहतो. तसा गजू शांत होऊन मान खाली घालतो. मॉम, शुभ्रा कुठे आहे? विचारलं मी. कालपासून विचारतोय, कोणीच काहीच सांगत नाही, दामिनी बोलते. प्रताप, तिच्या चुलत्यांनी हल्ला केलेला आपल्या घरावर तिला पकडण्यासाठी, तेव्हा त्याने तिच्या खोट्या आईवडिलांना आपल्याकडे सोडलेलं. कशाला ठेवून घ्यायचं त्या तिघांना घरात? आपले कोण लागत होते ते? तसंही त्यांच्यामुळे फार नुकसान झालं आपलं. तुला हॉस्पिटलमध्ये नेल्यावर मी हकलवून दिलं त्या तिघांना आपल्या घरातून, दामिनी न संकोचता म्हणाली. काय? प्रताप रागाने ओरडतो. मॉम, त्यांची कंडिशन तरी पाहायची होतीस. तू त्यांचा जराही विचार नाही केलास. मी का विचार करू त्यांच्या कंडिशनचा?
तू तात्पुरतं लग्न केलेलंस तिच्यासोबत. मी तुला म्हटलं देखील होतं तेव्हा, तुझं लग्न मला मान्य नाही ते. माझ्या नजरेसमोरही नको वाटते ती मुलगी मला. म्हणून दिली हकलवून तिला आपल्या घरातून. पुन्हा आपल्या घरात त्या मुलीला घेऊन येऊ नकोस. तू बरा हो पटकन. काहीच दिवसात तुझं आणि अवनीच्या लग्नाचा मुहूर्त काढेन मी. खूप धूमधडाक्यात लग्न लावेल तुमच्या दोघांचं मी. मोहन आबा डायनिंग टेबलवर बसलेले असतात. दामिनीच्या बोलण्यावर ते फक्त मान हलवतात. दामिनीचं म्हणणं त्यांना पटत नाही अशा पद्धतीने. प्रताप रागाने लालबुंद होतो, तर अवनी लाजेने तिच्या आणि प्रतापच्या लग्नाची गोष्ट ऐकून गालात हसते. मॉम, तू शुभ्राला हकलवून दिलंस. तुला सांगितलेलं मॉम, जोपर्यंत मी तिला तिच्या घरी पाठवत नाही तोपर्यंत मी इथेच आपल्या घरी राहील. का पाठवलं मॉम तू तिला? सांगितलं ना प्रताप, ती नाही आवडत मला. तिच्यामुळे तुझा जीव जाता जाता वाचला. तिच्यामुळे नाही झालं मला काही. तू तिला दोष देऊ नकोस. बोलून प्रताप रागाने उठून त्याच्या रूममध्ये जातो. दामिनी ओरडते मागून, प्रताप थांब, असा रागवून जाऊ नकोस, नाश्ता कर. प्रतापला खूप राग आलेला. तो ताडताड पावलं टाकत निघून गेलेला. मोहन आबा, मालती, सनी प्रतापचा राग पाहून घाबरतात. मालती सनाला नजरेने खुणावून प्रतापकडे जाण्यास सांगते. सनी रूममध्ये येऊन आवाज देतो, भाई कशाला आलास सनी आता तू? प्रताप रागाने बोलतो, भाई बोलू नकोस तू मला. मी तुला कालच शुभ्राविषयी विचारलं तेव्हा तू मला का नाही काहीच सांगितलंस? कसं सांगणार होतो भाई तुला मी? आणि काय सांगणार होतो? सनी बोलतो. म्हणजे काय बोलायचं आहे तुला? मला कळेल असं बोल. प्रताप बोलतो सनीला. सनी काही न बोलता शांत उभा असतो. सना, तू सांग. मी इथे नसताना काय घडलं ते सगळं डिटेलमध्ये सांग मला. प्रताप बोलतो सनाला. भाई, ती अडखळत म्हणते. तिला सुरुवात कुठून करावी कळत नव्हतं. ते मोठी काकी काय मॉमचं? प्रताप विचारतो. ती मोठी काकी रागवेल मला. मी तुला सांगितलं तर? नाही रागवणार. मी आहे ना, तू बोल. प्रताप बोलतो. भाई, तुला हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा, म्हणजे त्याच्या थोडं अगोदरच शुभ्राला चक्कर येऊन ती बेशुद्ध झालेली. ती शुद्धीत आली तेव्हा तुला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. ती लगेच विचारू लागली, प्रताप कुठे आहे? मला बघायचं आहे प्रतापला. पण मोठ्या काकींनी आम्हा सगळ्यांना सक्त ताकीद दिली होती तिला हॉस्पिटलमध्ये येऊ द्यायचं नाही अशी. मी, सनी आणि माझ्या मॉमने खूप समजवण्याचा प्रयत्न केला शुभ्राला. तू हॉस्पिटलमध्ये गेली तर मोठ्या काकींना आवडणार नाही ते. पण शुभ्रा खूप रडत होती. काही करून तुला पाहायचं होतं भाई. त्या दिवशी आम्ही कशीतरी तिची समजूत काढली. आपण उद्या हॉस्पिटलमध्ये जाऊ असं सांगून. ती खूप थकलेली रडून. त्यामुळे ती त्या रात्री झोपी गेली. पण दुसऱ्या दिवशी तिला जाग आल्यावर पुन्हा ती तुला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा हट्ट करू लागली. मोठ्या काकींकडे जाऊन तिने रिक्वेस्ट केली, मला एकदाच भेटायचं आहे प्रतापला. फक्त एकदाच बघायचं आहे मला त्याला. तो बरा आहे अशी खात्री पडल्यावर मी तुमच्याकडे पुन्हा हट्ट नाही करणार. प्लीज जाऊ द्या मला हॉस्पिटलमध्ये प्रतापला भेटायला, ती म्हणाली. शुभ्रा काकीच्या पाया पडून विनंती करत होती. काकीने तिला सरळ उभी केली आणि खाडकन तिच्या कानाखाली ठेवून दिली. तुझी एवढी हिंमत? तुझ्यामुळे जीव गेले असते आमच्या सगळ्यांचे, तरी वर तोंड करून माझ्याजवळ आलीस प्रतापला भेटायचं आहे म्हणून विचारायला? आत्ताच्या आता माझ्या घरातून बाहेर व्हायचं. बोलत मोठ्या काकींनी शुभ्राच्या दंडाला पकडून तिला त्यांच्या रूममधून ओढत खाली हॉस्पिटल हॉलमध्ये आणलं. कशी जात नाहीस तेच पाहते आज. तुला हकलवूनच देते माझ्या घरातून. तुझ्यामुळे माझ्या प्रतापचा जीव जाता जाता वाचला. नको मॅडम, मला घराबाहेर काढू नका प्लीज. प्रताप ठीक आहे
कळल्यानंतर मी स्वतः निघून जाईल. भाई शुभ्रा वारंवार विनंती करत होती मोठ्या काकीला, पण काकी तिचं काही एक ऐकून न घेता तिला घरातून बाहेर काढते. शुभ्राला बोलते, तुझ्या या भिकारड्या आई बाबांना सोबत घेऊन जा. शुभ्राचे आई बाबा स्वतः म्हणाले काकीला, आमच्या मुलीचा जीव वाचवला तुमच्या मुलांनी, खूप उपकार आहेत त्याच्या आमच्यावर. त्याच्या तब्येतीची काळजी वाटते आम्हाला. आम्ही तो ठीक आहे का ते पाहून लगेच निघून जाऊ. तुम्ही असे नाही ऐकणार. तुमच्या मुलीसारखंच तुम्हीही इथली श्रीमंती पाहून प्रतापच्या तब्येतीच्या नावाखाली इथेच राहू पाहत आहात. असं बोलून मोठ्या मॉमने सिक्युरिटीला आवाज दिला. सिक्युरिटीला सांगितलं, यांना धक्के मारून बाहेर काढा. आम्ही सगळे मोठ्या मॉमला सांगत होतो, राहू देत शुभ्राच्या आणि तिच्या आई वडिलांना प्रताप बरा होत तोपर्यंत आपल्या घरात. पण मोठ्या मॉमने कोणाचंच काही नाही ऐकलं. शुभ्राचे बाबा म्हणाले, मॅडम सिक्युरिटी नको, जातो आम्ही. ते शुभ्राला चल बोलून शुभ्राला त्यांच्यासोबत घेऊन निघून गेले. जाताना खूप रडत होती शुभ्रा. सतत वळून मागे पाहत होती ती. सना बोलते, भाई शुभ्राला नव्हतं जायचं, पण मोठ्या काकींनी तिला घरात राहूच दिलं नाही, म्हणून मनात नसतानाही जावं लागलं तिला. भाई शुभ्राला परत घेऊन ये आपल्या घरी, मला तिची खूप आठवण येते. सनी सुद्धा बोलतो, हो भाई, दिला परत आण. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसेल तर कृपया पहा. धन्यवाद.